शेंगदाण्याची वडी अशी जर करताल तर अगदी काजू कतलीसारखीच लागेल. उपवास असो किंवा नसो, एरवी जरी खायला तुम्हाला मस्त लागेल असा हा प्रकार आहे. तर शेंगदाण्याच्या वडीचा हा प्रकार एकदा नक्की करून पहा. तोंडात टाकताच विरघळणारी साधी आणि सोप्या पद्धतीची हे शेंगदाण्याची वडी कशी करायची ते पाहूया. 2 कप शेंगदाणे छान भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरची साल काढून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी पाव कप इतकं काजू घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे साल काढणं गरजेचं आहे, कारण वडीचा रंग छान पांढरा शुभ्र येतो. तर मिक्सर चालू बंद करून या पद्धतीने शेंगदाण्याचं पीठ किंवा शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे. हलकंसं रवाळ असं हे शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर काजूचं कूटसुद्धा या पद्धतीने काढून घेतलेलं आहे, हलकंसं रवाळ असं, म्हणजे खात्यावेळेस मस्त लागतो. तर आता 1 बाऊल हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि त्याच बाऊलने आपल्याला अर्धा बाऊल इतकं साखर घ्यायची आहे. म्हणजे कुठलीही वाटी वगैरे सेट केलं की त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट जेवढं असते त्याचा अर्ध. तर या ठिकाणी आता साखर घेतलेला आहे आणि कढईमध्ये टाकलेला आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण वाटीभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे साखर विरघळेपर्यंत छान व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस मोठा असला तरी काही हरकत नाही. साखर विरघळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता आपलं पाक तयार झालेलं आहे. तर यासाठी हलकंसं एकतारी असायला पाहिजे, तर आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार होतो, म्हणजेच वडी छान खायला खमंग लागते, नरम होते. तर या ठिकाणी आता हलकंसं एकतारी म्हणजे कसं करायचं, तर या ठिकाणी थोडंसं पाकाला दाटसरपणा आलं की चेक करायचं. तर या ठिकाणी आता थोडंसं एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला पाकाचे काही थेंब टाकून घ्यायचं आहे. थोडंसं थंड करायचं. तर पाक हलकंसं थंड झालं की आपल्याला चेक करायचं आहे. मी गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे किंवा बंद केलं तरीही चालतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलकंसं एकतारी होत आहे, अगदीच एकतारी नाही. म्हणजे पाकाची जे कन्सिस्टन्सी आहे थोडंसं दाटसर होत चाललेलं आहे. या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. म्हणजे आपण जे शेंगदाण्याचं कूट आणि काजूचं कूट मिक्स केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं मिक्स करायचं. गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि हे सगळं सतत मिक्स करत राहायचं. सगळं मिक्स केलं की याला मस्त रिच फ्लेवर येण्यासाठी इथे मी साधारण एक पाव कप इतकं दूध पावडर टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही खवा सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या घरात जर पेढे असतील तर ते सुद्धा वापरू शकता. तर चव छान येते, नक्की वापरा. त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं, गाठी गुठळ्या होऊ द्यायचं नाही. सतत मिक्स केलं की छान व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो. सतत 1-2 मिनिटं मिक्स केलं की या वडीच्या मिश्रणाला छान असं दाटसरपणा आलेला आहे. थोडंसं घट्ट वाटू लागलं की चेक करायचं. एखाद्या वाटीमध्ये थोडंसं काढून घ्यायचं आणि त्याची छान व्यवस्थित गोळी बनत आहे का ते पाहायचं. तर मिश्रण जेव्हा कढईपासून वेगळं होतं त्यावेळेस समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित वडीसाठी तयार झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे यामध्ये साजूक तूप. तर इथे मी साधारण चमचाभर इतकं तूप टाकून घेतलेलं आहे. आता तूप छान व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपल्या वडीला एखादी चकाकी येते. आणि त्याचबरोबर इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे किंवा लाकडी कुठलाही तुम्ही पोळपाट वगैरे घेऊ शकता, त्यावर सेट करू शकता ही वडी, किंवा खोलगट ताट घेतलं तरीही चालतो, पण त्यावर तूप लावून घ्यायचं म्हणजे वडी व्यवस्थित निघतो. आता या ठिकाणी आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेलं आहे. आता या चॉपिंग बोर्डवर व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि सगळीकडून छान पसरून घ्यायचं. साधारण 1 इंच जाड राहील इतपत मी हे जाडी ठेवलेली आहे. तर आता पहिल्यांदा लाटण्याने व्यवस्थित छान असं लाटून घ्यायचं जमेल तेवढं. त्यानंतर आता याला आपल्याला एकसारखं आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असते वेळेसच कट करायचं म्हणजे व्यवस्थित कट होतो. थंड झालं की मोडू शकतो. तर हे वडी करताना लक्षात ठेवायची एकच गोष्ट, पाक अगदी व्यवस्थित असलं की हे वडी व्यवस्थित होते. तर या ठिकाणी पाक जे आहे हलकं एकतारी होऊ लागलं की आपलं तयार केलेलं शेंगदाण्याचं जे पीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि एखादं मिनिट छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, मोठ्या गॅसवर मिक्स करायचं नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा मिश्रण आपल्याला खात्री येते थोडंसं दाटसर झालेलं आहे त्यावेळेस काय करायचं, एखाद्या वाटीमध्ये एखादा छोटा हे वडीचं पीठ टाकून घ्यायचं आणि गोळी बनते का नाही ते पाहायचं. गोळी बनले की समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने एकदा परतून झालं की वडी सेट करायची. म्हणजे वडी जी आहे किती जरी दिवस राहिलं तरी सुद्धा कडक होणार नाही, मस्त मऊसूद अशी वडी होते आणि सगळ्याला खाता येईल आणि सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार तयार होतो. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपी